विषय काय आहे मित्रांनो, बिग बॉसच्या घरात एक अशी सदस्य आहे, तिला फक्त गेम, गेम, एंटरटेनमेंट, तिला फक्त आपला टी-आर-पी कसा हाईपला जाईल तेवढंच पाहिजे असतं आणि बिग बॉसचा मनापासून विचार करणारे, बिग बॉसवर सतत प्रेम करणारे, 20 वर्ष झालं ते बिग बॉस खेळते, ती म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून राखी सावंत. राखी सावंत मित्रांनो, कालचा जर एपिसोड तुम्ही बघितला असाल तर आपल्याला कळलं असेल, की राखी सावंत टी-आर-पीसाठी कोणत्या थराला जाऊ शकते, काय-काय करू शकते. चांगलंच करते कारण ती बिग बॉसवर प्रेम करते. बिग बॉसचा फक्त टी-आर-पी वाढला पाहिजे तोच उद्देश असतो तिचा आणि त्या उद्देशातूनच आपला तिने प्राजक्ताच्या तोंडावर पीठ मारलं. नंतर सचिन भाऊंच्या तोंडावर पीठ मारलं. म्हणजे सचिन भाऊने तिच्या तोंडावर पीठ मारलं. असा कालचा जो एपिसोड पाहायला मिळाला आहे आणि सगळं प्लॅनिंग होतं. मी कालच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला असेल, की हा जो प्रोमो दाखवला गेलाय, हा मिसलीडिंग असण्याची शक्यता आहे. इथं वेगळंच काहीतरी राजकारण असणार आहे आणि तेच झालेलं मित्रांनो. सगळा ड्रामा होता. ड्रामामध्ये कळलं, की बाबा हे ठरवून ती भांडणं झालेली आहे. पण प्राजक्ता एवढी ज्ञान गेलेली आहे, तिला अजिबात कळत नाही की टी-आर-पी कसा घ्यायचा असतो, आपण कसं दिसायचं असतो. ती जाऊन बाहेर सगळ्यांसमोर जाऊन तिने घाण केली. सगळ्यांना सांगितलं की हे सगळं खोटं होतं. काही गरज नाही. भाऊंनी बघितलं असतं की खोटं काय आणि खरं काय. तू असं करायला नाही पाहिजे होतं. बिग बॉस गेम फक्त राखी सावंतच खेळू शकते. बाकी कुणी खेळू शकत नाही. कुणाला काही पडलेलं नाही. फक्त काही जण आल्यात, आपण दिसलो पाहिजे, आपण दिसलो पाहिजे. त्यासाठी आलेले आहेत आणि ही राखी सावंत एकमेव आहे. ती फक्त बिग बॉसच्या टी-आर-पी साठी आलेला आहे. आणि तिचं पेमेंट सुद्धा हाय लेव्हललाच असणार आहे. कारण की त्यासाठी तिला बोलावलेलं असतं टी-आर-पी वाढवण्यासाठी आणि खूप चांगल्या प्रकारे राखी सावंत खेळत आहे. टाळ्या वाजवतो.